नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. जैनाचे शेवटचे तीर्थकर कोण आहेत? वर्धमान महावीर जैन धर्माचे 24वे तीर्थकर आहेत. इसवी सन 1192 मध्ये तराई येथल्या दुसऱ्या लढाईत पृथ्वीराज चौहान यांना कोणी पराभूत केले होते? मोहम्मद घोरी यांनी पराभूत केले होते. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग तरखडकर व स्थापना 31 मार्च 1867 मध्ये. लोकसभेच्या 2 अधिवेशनादरम्यान किती दिवसांपेक्षा जास्त अंतर नसावे? 180 दिवसांपेक्षा जास्त अंतर नसावे. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशाला आहे? बांगलादेशाला आहे व सीमेची लांबी 4096.7 किमी एवढी आहे. कृषी गणना दर किती वर्षांनी होते? कृषी गणना दर 5 वर्षांनी होते. भारतात पंचायत राज मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2004 रोजी झाली. निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक 2021 टिंबटिंब या भारतीय मंत्रालयाशी संबंधित आहे. विधी आणि न्याय या भारतीय मंत्रालयाशी संबंधित आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील महामनी स्मारके टिंबटिंब प्रकारच्या वास्तुशिल्पाचे प्रतिनिधित्व करतात. दख्खन या प्रकारच्या वास्तुशिल्पाचे प्रतिनिधित्व करतात. कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? गोदावरी ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. भारतातील राज्यघटनेने मंत्रिमंडळाचे स्वरूप टिंबटिंबच्या शासन व्यवस्थेकडून घेतलेली आहे. युनायटेड किंगडम कोणता भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार आहे? स्वातंत्र्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार आहे. आसाममध्ये कापणीच्या हंगामातील कोणता सण उत्साहात साजरा केला जातो? भोगाली व बिहू हे सण उत्साहात साजरे केले जातात. जम्मू आणि काश्मीरचे लोकनृत्य कोणते आहे? रफ नृत्य हे जम्मू आणि काश्मीरचे लोकनृत्य आहेत. भारतात सर्वाधिक नद्या कोणत्या राज्यात आहेत? उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक नद्या आहेत. ए लाईफ ऑफ द जीनियस द मॅन हू न्यू इन्फिनिटी हे टिंबटिंब या भारतीय गणित तज्ञाचे चरित्र आहे. श्रीनिवास रामानुजन या भारतीय गणित तज्ञाचे चरित्र आहे. एप्रिल 2022 मध्ये वन हेल्थ हा पायलट प्रोजेक्ट भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केला होता? पशुधन व दुग्ध विकास मंत्रालयाने सुरू केला होता. पंचतंत्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पंचतंत्र हे पुस्तक विष्णू शर्मा यांनी लिहिले आहे. पोंगल हा 4 दिवसीय कापणीच्या हंगामातील उत्सव सामान्यतः टिंबटिंब येथे साजरा केला जातो. दक्षिण भारतात साजरा केला जातो. हॉकी संघातील किती खेळाडू मैदानावर असतात? हॉकी संघातील 11 खेळाडू मैदानावर असतात. हर्षवर्धनचा दरबारी कवी कोण होता?
बाणभट्ट हा हर्षवर्धनचा दरबारी कवी होता. चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येणार आहे? इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? डॉक्टर तारा भावाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था कोणत्या देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी स्थापन केली आहे? अमेरिका या देशातील. कोणत्या राज्याच्या विधिमंडळाने लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री व मंत्र्यांना आणणारा लोकायुक्त कायदा पारित केला आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात कोठे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे? सोलापूर येथे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे. BCCI कडून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे? 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.